पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुखनोता ती जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुखोताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर परखुमा देवी वर परखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर परखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा
हा माधव बलवान सर्व सुखाचे आगर बाबा परमा देवीवर तो हा विठ्ठल बलवान तो हा माधव बलवान बलवान तो हा माधव बलवान तो हा माधव बलवान जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम अनुभवे अनुभव अवघाची साधीला अनुभवे अनुभव अवघाची साधीला अनुभवे अनुभव अवघाची साधीला अनुभवे अनुभव अवघाची साधीला तरी स्थिरावला मन ठाई स्थिरावला मन ठाई तरी स्थिरावला मन ठाई अनुभवे अनुभव अवघाची साधीला अनुभव अवघाची साधीला अनुभवे अनुभव अवघाची साधीला अनुभवे अनुभव अवघाची साधीला तरी स्थिरावला मन ठाई तरी स्थिरावला मन ठाई तरी स्थिरावला मन ठाई पिटोनिया मुसे आला अलंकार दुनिया मुसे आला अलंकार पिटोनिया मुसे आला अलंकार दुनिया मुसे आला अलंकार दग्धते असार होनिया धग सार होनिया धग सार होनिया अनुभवे अनुभव अवघाची साधीला अनुभव अवघाची साधीला अनुभवे अनुभव अवघाची साधीला अनुभवे अनुभव अवघाची साधीला तरी स्थिरावला मन ठाई तरी स्थिरावला मन ठाई तरी स्थिरावला मन ठाई एकची उरले काया वाचा मना 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 आनंद भुवना माझी त्रयी आनंद भुवना माझी तरी आनंद भुवना माझी तरी अनुभवे अनुभव अवघाची साधीला अनुभवे अनुभव अवघाची साधीला अनुभवे अनुभव अवघाची अनुभवे अनुभव अवघाची साधीला तरी स्थिरावला मन ठाई तरी स्थिरावला मन ठाई तरी स्थिरावला मन ठाई तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार म्हणे आम्ही जिंकिला संसार तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार म्हणे आम्ही जिंकिला संसार देवोनी किंकर विठोबाचे ओनी किंकर विठोबाचे ओनी किंकर विठोबाचे अनुभवे अनुभव अवघाची साधीला अवघाची साधीला अनुभवे अनुभव अवघाची साधीला अवघाची साधीला तरी स्थिरावला मन ठाई तरी स्थिरावला मन ठाई स्थिरावला मन ठाई विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार जय जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार
अनुभवे अनुभव अनुभव अनुभवे अनुभव अनुभव अवघाची साधिला साधिला अनुभवे अनुभव 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 अनुभवे अनुभव अवघाची साधिला अनुभवे अनुभव अनुभव अनुभवे अनुभव अनुभवे अनुभव अनुभवे अनुभव अनुभवे अनुभव अनुभव अवघाची अवघाची साधिला अनुभवे अनुभव अनुभव अनुभवे अनुभव अनुभवे अनुभव अवघाची साधिला अवघाची साधिला अनुभवे अनुभव 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 तरी स्थिरावला मन ठाई तरी स्थिरावला मन ठाई अनुभवे अनुभव अनुभव अनुभवे अनुभव अवघाची साधिला साधिला अनुभवे अनुभव अनुभव अनुभवे अनुभव अनुभव अनुभवे स्थिरावला मनस्थायी तरी स्थिरावला मन ठाई अनुभवे अनुभवे अनुभव अनुभवे अनुभव अनुभवे अनुभव अवघाची साधिला अवघाची साधिला अनुभवे अनुभव अनुभव तरी स्थिरावला मन ठाई तरी स्थिरावला तरी स्थिरावला तरी स्थिरावला तरी स्थिरावला तरी स्थिरावला
मन ठाए तेरी तेरा वाला मन ठाए मन ठाए हो मन ठाए तेरी तेरा वाला तेरी तेरा वाला तेरी तेरा वाला तेरा वाला हरी तेरा वाला मन ठाई तेरा वाला मन ठाई तेरा वाला मन ठाई तेरी तेरा वाला मन 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 ठाई तेरा वाला मन ठाई तेरा वाला तरी तेरा वाला तरी तेरा वाला मन ठाई तेरा वाला मन ठाई तेरा वाला मन ठाई तरी तेरा वाला मन ठाई अनुभवे अनुभव अनुभवे अनुभव भाव अवघाची साधिला अनुभव अनुभवे अनुभव हरिते साधिला तेरा वाला मन ठाए मन ठाए
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु देव महाराज की अनुभव अवघाची साधिला अनुभवे अनुभव अवघाची साधिला तरी स्थिरावला म्हण ठाई अनुभवे अनुभव अवघाची साधिला तरी स्थिरावला म्हण ठाई पिटोनिया मुसे आला अलंकार पिटोनिया मुसे आला अलंकार दग्धते असार होनिया अनुभवे अनुभव अवघाची साधिला तरी स्थिरावला म्हण ठाई एकची उरले काया वाचा मना एकची उरले काया वाचा मना आनंद भुवना माझी त्रयी अनुभवे अनुभव अवघाची साधिला तरी स्थिरावला म्हण ठाई तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार होणी किंकर विठोबाचे अनुभवे अनुभव अवघाची साधिला तरी स्थिरावला म्हण ठाई समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडणं मंडणानां तरुण तुलसीमाला कंधरं कैंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलै चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा स्वामी तुकया देवा यावरी न करावा तुकया देवा यावरी न करावा हे यावरी न करावा हे यावरी न करावा हे आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा यावरी न करावा यावरी न करावा
यज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या अनुभवे अनुभव अवघाची साधिला अनुभवे अनुभव अवघाची साधिला तरी स्थिरा बला मन ठाई अनुभवे अनुभव अवघाची साधिला तरी स्थिरा बला मन ठाई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथ्यातील अद्वैत प्रकरणातील असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या पारमार्थिक जीवनातील साधनेची फलश्रुती सांगतायत. अर्थात पारमार्थिक जीवनामध्ये जी साधना केली त्या साधनेने प्राप्त झालेली जी अद्वैतानुभूती आहे या अद्वैतानुभूतीचा अनुवाद या अभंगाच्या माध्यमातून करतायत. विठ्ठल 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 षड्गुण ऐश्वर्य संपन्न अनंतकोट ब्रह्मांड नायक अखिल गुणानिधान अकारण करुणा वरुणालय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबराय भक्त शिरोमणी नामदेवराय शांतीब्रह्म एकनाथ महाराज संत हृदय सम्राट विश्ववंदे विश्वसंत विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज परमपूजनीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर यांच्या प्रेरणेने परमपूजनीय श्रद्धेय वैकुंठवासी रघुनाथ महाराज केळकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने आणि समस्त श्री संत तुकोबाराय तुकाराम महाराज मंडळ यांच्या सहकार्याने सहभागाने सहयोगातून संपन्न होत असणारा जगद्गुरु तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम दशाह 17 दिवसाचा हा भक्ती महोत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना यावर्षीही सेवा करण्याचा योग संत शिरोमणी तुकाराम महाराज मंडळ या मंडळाच्या माध्यमातून सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला आहे. सेवेसाठी उपस्थित सर्व भाविक श्रोते सज्जन माता भगिनी हा सगळा भजनानंद द्विगुणित करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व दिग्गज गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी मृदंगाचार्य महाराज गायनाचार्य महाराज आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी महावैष्णव मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना मनोभावे वंदन करून जगद्गुरु तुकोबाराय यांच्या या अभंगावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग गाथ्यातील सर्वच प्रकरणं ही महत्त्वपूर्ण आहेत. परंतु सर्व प्रकरणांमध्ये श्रेष्ठ प्रकरण म्हणून अद्वैत प्रकरण आहे. अर्थात गाथ्यातील शिखरस्थ प्रकरण म्हणजे अद्वैत प्रकरण. जगद्गुरु तुकोबारायांनी या अद्वैत प्रकरणामध्ये आपल्या सर्व पारमार्थिक जीवनातील स्थितीचं वर्णन केलं आहे. पारमार्थिक जीवनातील अवस्था या अद्वैत प्रकरणातील अभंगामधून तुकोबाराय प्रकट करतायत. तुकोबारायांचा या अभंगातील जो अनुभव आहे हा सर्वोत्कृष्ट अनुभव आहे. हा अनुभव प्राप्त होण्यासाठीच ही सगळी परमार्थाची साधना चाललेली आहे. आपण आपल्या जीवनामध्ये जे काही सदाचरण करतो सत्कर्म करतो जी काही नीतिमत्ता बाळगतो ही सर्व सत्कर्मे जी केली जातात ही या अभंगामध्ये सांगितलेली जी अनुभूती आहे हा जो पारमार्थिक कोटीचा सर्वोच्च अनुभव आहे हा अनुभव प्राप्त होण्यासाठीच सगळी साधना आपण करत असतो. या स्थितीचं वर्णन करत असताना श्रीमद भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायाच्या समारोपामध्ये भगवान परमात्म्याची भाषा आहे. ही जी स्थिती आहे तुकोबारायांना प्राप्त झाली एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामंतकालेपि ब्रह्मनिर्वाणं मृच्छति. ही अशी सर्वोत्कृष्ट स्थिती आहे अवस्था आहे. खरं म्हणजे या अवस्थेचं वर्णन करत असताना उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे सा काष्टा सा परागती. हा अनुभव प्राप्त झाला की मनुष्याच्या जीवनातील परमार्थ संपतो. आमचे प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले यांचं एक वाक्य आठवतं. ते म्हणत असायचे बुवा जो करून संपवता येतो त्याला परमार्थ म्हणतात आणि जो कधीच संपत नाही त्याला संसार म्हणतात. संसार कधीच संपत नाही. संपत नाही म्हणण्यापेक्षा सुटतच नाही. मरो टेकले शरीर पाया बांधून शोधी घर तुकोबारायांनी सुद्धा वर्णन केलं आहे. म्हणजे अत्यंत जखड अवस्थेमध्ये देखील मनुष्य संसाराविषयी एक सुतुळीचा विचार करतो.
कारण संसार सुटत नाही, संसार कितीही केला तरी संसार संपत नाही. पण परमार्थ असा आहे महाराज, परमार्थ हा करून संपवता येतो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, आत्मानं चेत विजानीयात अयम अस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंजोरेत. पंचदशीच्या पंचदशीच्या 7व्या प्रकरणाच्या सुरुवातीलाच हा विषय आलेला आहे. तृप्तिदीप प्रकरणामध्ये परमार्थ हा करून संपवता येतो. अनेक महात्म्यांनी परमार्थ करून संपवला. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी वयाच्या 22व्या वर्षीच परमार्थ करून संपवला. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी 32व्या वर्षी परमार्थ करून संपवला. जगद्गुरु तुकोबारायांनी 42व्या वर्षी परमार्थ करून संपवला. म्हणून परमार्थ करून संपवता येतो. या अभंगामध्ये सांगितलेली तुकोबारायांनी जी अनुभूती आहे, ही अनुभूती आपल्या जीवनात जर प्राप्त झाली तर आपला देखील परमार्थ संपला. विठ्ठल विठ्ठल कोणत्याही मार्गाचं अनुसरण करणारा साधक असू द्या, कोणी ज्ञान मार्गाचं अनुसरण करत असेल, कोणी भक्ती मार्गाचं अनुसरण करत असेल, कोणी योग मार्गाचं अनुसरण करत असेल, कोणी कर्म मार्गाने परमार्थाची वाटचाल करत असेल, परंतु प्रत्येक साधकाच्या जीवनातील परम साध्य जर काय असेल, अंततो गत्वा वासुदेव सर्वम, सर्वत्र भगवत दर्शनाची अनुभूती प्राप्त होणं हीच सगळ्या परमार्थाची प्राप्ती आहे. हेच परमार्थाचं सगळं साध्य आहे. हे समस्त ही श्री वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो मनोनी भक्ता माझी रावो आणि ज्ञानी या तुझी. ही सर्वत्र भगवत दर्शनाची अनुभूती प्राप्त होण्यासाठीच हा सगळा परमार्थ आहे. तुकोबारायांनी अनेक दिवसापासून ही सर्वत्र भगवत दर्शनाची अनुभूती बाळगलेली होती. आपल्याला हा असा सर्वत्र भगवान परमात्म्याचा अनुभव यावा, तुकोबारायांनी अशी अनेक अभंगामधून अपेक्षा देखील केली होती. कै देखता होईन डोळी सकळा भूती मूर्ती सावळी, जीवा नाव भूमंडळी जळी स्थळी काष्टी पाशाणी, पाहे तिकडे बापमाय विठ्ठल आहे रखुमाई. सर्वत्र भगवान परमात्म्याचं दर्शन व्हावं, तुकोबारायांनी अशी अपेक्षा बाळगलेली होती. आणि ही अपेक्षा परमार्थाच्या साधनेने परिपूर्ण झाली आणि ती प्राप्त झालेली अद्वैतानुभूती तुकोबाराई या अभंगाच्या माध्यमातून प्रकट करतायत. अर्थात हे जे प्रकरण आहे हे अद्वैतपर प्रकरण आहे, सर्वात श्रेष्ठ प्रकरण आहे. आणि या प्रकरणातली जी अभंगांची भाषा आहे ही थोडी उच्च स्वरूपाची आहे, जड भाषा आहे. संत महात्मे बोलत असताना कधी लौकिक भाषेतून बोलतात, कधी समाधी भाषेतून बोलतात. त्याच पद्धतीने तुकोबारायांनी या ठिकाणी ही समाधी भाषा वापरलेली आहे. एकंदर या अभंगातून तुकोबारायांनी आपला सगळा पारमार्थिक अनुभव सांगितलेला आहे. अनुभवाचं चिंतन करत असताना संत महात्म्यांच्या ठिकाणी जे अनुभव असतात हे पारमार्थिक स्वरूपाचे अनुभव असतात. सांसारिकही अनुभव असतात, नाही असे नाही, परंतु विशेषत्वाने संत महात्मे पारमार्थिक अनुभव समाजासमोर मांडतात. कारण संत महात्म्यांचे जे अनुभव आहेत हे तुमच्या आमच्या कल्याणासाठी आहेत, तुमच्या आमच्या उद्धारासाठी आहेत. आपल्या कल्याणासाठी संत महात्मे आपल्या ठिकाणी जे आलेले अनुभव आहेत ते जगासाठी देत असतात. अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे. तसं पाहिलं तर दोन पद्धतीचा अनुभव आपण नेहमी चिंतन करतो, एक पारमार्थिक अनुभव आणि दुसरा सांसारिक अनुभव. पारमार्थिक अनुभव आणि सांसारिक अनुभव याच्यामध्ये काय फरक आहे? फार मोठा अंतर आहे. सांसारिक जे अनुभव असतात हे एकसारखे टिकून राहत नाहीत. संसारातले अनुभव सांगण्याजोगे नसतात. संसारातले अनुभव एकाचा अनुभव दुसऱ्याच्या उपयोगाला येत नाही आणि संसारातली अनुभव माणसं जशाला तसे सांगत नाहीत. विठ्ठल विठ्ठल संसारातला अनुभव हा विषम स्वरूपाचा आहे, सारखा बदलणारा आहे. कारण संसारच कसा आहे, सम्यक प्रकारेण सरती इति संसार. जो चांगल्या पद्धतीने पुढे पुढे सरकत राहतो त्याला म्हणतात संसार. श्रीमद भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला या संसाररूपी वृक्षाचं वर्णन आलेलं आहे. आपण जे नेहमी झाडं पाहतो, वृक्ष पाहतो, ही कशी असतात? यांची मुळं खाली असतात आणि फांद्या वर असतात. पण हा संसाररूपी वृक्ष असा विचित्र आहे, याची मुळं वर आहेत आणि फांद्या खाली आहेत. ऊर्ध्व मूलम अधशाकः मश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी. भगवान परमात्म्याने या 2 श्लोकामधून संसाररूपी वृक्षाचं वर्णन केलं, अध्यारोप केला आणि नंतर 3ऱ्या श्लोकापासून अपवादाची भाषा सुरू केली परमात्म्याने. 2 श्लोकामधून संसाररूपी वृक्षाचं अध्यारोपाने वर्णन केलं आणि लगेच 3ऱ्या श्लोकामध्ये परमात्मा भाषा बदलतायत. अर्जुना, या संसाररूपी वृक्षाचं वर्णन जसं शास्त्रामध्ये केलेलं आहे
तशा पद्धतीने हा प्रतीतीला येत नाही. कसा आहे? न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादीर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूल मसंगशस्त्रेण दृढेन छित्वा. या संसाराचं वर्णन जसं शास्त्रामध्ये केलंय तथा न उपलभ्यते तशा पद्धतीने प्रतीतीला येत नाही. मग आहे कसा? नान्तो न चादीर न च संप्रतिष्ठा. याला आदिही नाही आणि अंतही नाही. याच्या पुढचं पद फार महत्त्वाचं आहे. न च संप्रतिष्ठा प्रस्तुत चिंतनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हे पद आहे. या संसाराला चांगल्या पद्धतीने स्थिरता नाही. खरं म्हणजे या जगामध्ये स्थिर काय आणि अस्थिर काय याचं जर आपण बारकाईने चिंतन करू गेलो तर एकमेव भगवान परमात्मा स्थिर आहे. परमात्म्या व्यतिरिक्त सर्व हे दृश्यमान जगत अस्थिर स्वरूपाचं आहे. तुकोबराय बोलतात, देवा मला हे अनेक उपपत्तीने कळून आलेलं आहे. या जगामध्ये एकमेव तू स्थिर आहेस. तुझा विना काही 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 स्थिर राहे ऐसे नाही. स्थिर राहे ऐसे नाही. स्थिर राहे ऐसे नाही. कळवाले बहुतारी ते कळवाले बहुतारी ते. स्थिर राहे ऐसे नाही. स्थिर राहे ऐसे नाही. स्थिर राहे ऐसे नाही. कळवाले बहुतारी ते कळवाले बहुतारी ते. तुझा विना काही स्थिर राहे ऐसे नाही. कळवाले बहुतारी ते पांडुरंगा माझ्या चित्ते. तुझा विना काही स्थिर राहायचं नाही. कळवाले बहुतारी ती पांडुरंग माझा चित्ती. तुकोबराय सांगतात, देवा मला हे अनेक उपपत्तीने कळून आलेलं आहे. एकमेव तू स्थिर आहेस. तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही. कळू आले बहुतारी ती पांडुरंगा माझ्या चित्ती. एकमेव भगवान परमात्मा स्थिर आहे. हा सगळा संसार अस्थिर स्वरूपाचा आहे, चंचल आहे. पुरेपुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर राहो निधी स्थिर एके ठाई निश्चळ. मग मला सांगा, संसार जर अस्थिर स्वरूपाचा असेल, संसार जर बदलणारा असेल तर संसारातले अनुभव देखील कसे असणार? बदलणारेच असणार. म्हणून संसारातले अनुभव एकसारखे टिकून राहत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, संसारातले जे अनुभव आहेत हे सांगण्याजोगे नसतात. कल्पना करा, म्हणण्यापेक्षा काही काही माणसांच्या जीवनामध्ये अशा घटना घडून जातात. एक मनुष्य सकाळी सकाळी मारुतीरायांच्या दर्शनासाठी आला. दर्शन घेतलं. 2-4 जण बसले होते, त्यांच्यामध्ये जाऊन बसला आणि म्हणू लागला, हो ऐकलं का, मला आज पत्नीकडून प्रसाद मिळाला. कशाचा प्रसाद मिळाला? तो म्हणला लाटण्याचा प्रसाद मिळाला. त्याच्या पत्नीने त्याला लाटण्याने मारलं होतं अक्षरशः. असे प्रसंग घडतात महाराज. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. घडतात प्रसंग. 2-3 जण होते, हसले. एक शहाणा मनुष्य त्याने हाताला धरलं, थोडंसं बाजूला ओढून सांगितलं, अरे बाबा, असे संसारातले अनुभव 4 चौघामध्ये उघडपणे सांगायचे नसतात. फार झालं तर घ्यायचे असतात. खरं म्हणजे शहाण्या माणसाने घेण्याची वेळ येऊ देऊ नये. आर्य चाणक्यांचं एक फार महत्त्वाचं वचन आहे, संसारातले कोणते अनुभव सांगू नयेत. अर्थनाशम मनस्तापम गृहे दुश्चरितानि च वंचनम चापमानं च मतिमान न प्रकाशेत. शहाण्या माणसाने या 5 गोष्टी 4 चौघामध्ये उघडपणे सांगू नयेत. पहिली गोष्ट आहे अर्थनाशम. आपल्याजवळचा पैसा संपलेला आहे, हे शहाण्या माणसाने उघडपणे सांगू नये. सांगून पहा,
दुसऱ्या दिवशी शेजारी रामराम घालायचा बंद होतो. का? या जगाची रीत अशी आहे, धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. मनस्तापम, आपल्या अंतःकरणामध्ये काही मानसिक ताणतणाव असेल, टेन्शन असेल, तर ते टेन्शनही कोणासमोर प्रकट करू नये. काही काही विचित्र स्वभावाची माणसं आपलं सगळं ऐकून घेतात आणि नंतर त्याचं भांडवल करून त्रास देत बसतात. गृहे दुश्चरितानीच, कौटुंबिक पतीपत्नींचा कलह जायला असेल तर तोही चार चौघामध्ये सांगू नये. वंचनमच अपमानंच, जर कुठे आपली फसवणूक झालेली असेल, झालेली फसवणूक सांगायची नाही. आणि अपमान, जर कुठे चार चौघामध्ये अपमान झालेला असेल तर झालेला अपमान देखील सांगायचा नाही. म्हणून आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, मान सांगावा जनात आणि अपमान ठेवावा मनात. मला सांगायचं आहे काय, ह्या सगळ्या संसारातल्या गोष्टी आहेत, संसारातले अनुभव सांगण्याजोगे नसतात. विठ्ठल विठ्ठल संसारातले जे अनुभव आहेत ना, एकाचा अनुभव दुसऱ्याच्या उपयोगाला येत नाही, जशाला तसा कधीच. एक मित्र बऱ्याच दिवसानंतर भेटला, तब्येत खराब झालेली होती. दुसऱ्याने विचारलं, का रे बाबा, कशी तुझी तब्येत होती, कसा गुडगुडीत होतास, कसा असा झालास, काही आजारी वगैरे पडला होतास की काय? तो म्हटला, हे बघ, तुला कळवता आलं नाही, लग्न झालं म्हटला. आता तू मित्र आहे म्हणून तुला सांगायला काही हरकत नाही. आणि मित्र एक मनुष्याच्या जीवनामध्ये असं ठिकाण आहे, त्या ठिकाणी मनुष्य पुरेपूर मोकळा होतो. याला अपवाद भगवान श्रीकृष्ण परमात्मा देखील नाही. जी गोष्ट भगवान परमात्म्याने आपल्या वडिलांना सांगितली नाही, जी गोष्ट भगवान परमात्म्याने आपल्या आईला सांगितली नाही, जी गोष्ट भगवान परमात्म्याने आपल्या सख्या भावाला सांगितली नाही, नव्हे जी गोष्ट भगवान परमात्म्याने आपल्या अर्धांगिनी पत्नीला सांगितली नाही, ते गुह्य अर्जुनीशी बोलत. जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माते देवकीसी, जेन संगेची बंधू बळी भद्रेसी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. का? कारण भक्तोसी मे सखा चेती. भगवान सांगताय, तू माझा भक्त आहेस, नवे तू माझा सखा आहेस. सखा कोणाला म्हणतात? दोन शरीर आणि एक मन, त्याला म्हणतात सखा. तू माझा सखा आहेस, मित्र आहेस, म्हणून मी हे तुला गुह्य सांगतोय. आणि मित्राजवळ मनुष्याने सगळ्या गोष्टी अलीकडच्या भाषेमध्ये शेअर केल्या पाहिजेत. तू मित्र आहे म्हणून तुला सांगायला काही हरकत नाही. लग्न झालं म्हटला, तुला कळवता आलं नाही, पण काय सांगायचं, पत्नी फारच भांडकुदळ आहे म्हटलं. बरं, नुसती भांडकुदळ नाही म्हटला, भांडखोर. सारखं कशाहून ना कशाहून काचकं कुचकं टाकून बोलते, खाल्लेलं अंगी लागत नाही. भांडकुदळ आणि भांडखोर आपल्या मराठी भाषेमध्ये असे काही गमतीदार शब्द आहेत, त्याचा अर्थ त्याच्यामध्येच जळलेला असतो. भांडकुदळ म्हणजे काय? आपल्याकडे कुदळ असतं बघा शेतीमध्ये. कुदळ काय काम करतं बाबा? उकरायचं काम कोण करतं? कुदळ करतं. आणि माती ओढायचं काम कोण करतं? खोरं. तसं जी माणसं 2-4 वर्षापूर्वी झालेली भांडणं उकरून काढतात आणि भांडत बसतात, समजून घ्यायचं ही भांडकुदळ स्वभावाची आहेत. आणि दुसऱ्याची चाललेली भांडणं आपल्या अंगावर ओढून घेतात, समजून घ्यायचं हे भांडखोर स्वभावाची आहेत. याची पत्नी भांडकुदळ आणि भांडखोर. म्हणून म्हणला खाल्लेला अंगी लागत नाही. काय सांगायचं? तो म्हटला, काही काळजी करू नकोस, माझंही असंच होतं म्हटलं. आणि बहुतेकांचं असंच असतंय. एक उपाय सांगतो, तेवढा उपाय कर, सगळं व्यवस्थित होऊन जाईल. काय उपाय आहे? काही नाही म्हटलं. मंडळीने पत्नीने काही जरी काम केलं तरी त्याचं वर्णन करायचं. वा वा, छान सुंदर स्वयंपाक झालाय. प्रत्येक कामाचं वर्णन करायचं. सुंदर कपडे धुतलेत, सगळं व्यवस्थित होऊन जाईल म्हटलं. मित्राचा उपाय ऐकला, घरी आला, जेवायला बसला. पत्नीने जेवायला वाढलं, भाकरीचा तुकडा मोडा भाजीत बुडवला आणि तोंडात घातला. तेवढ्यात मित्राचा उपाय आठवला. वर्णन करायचे. वा 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 वा, काय सुंदर भाजी झाली म्हटलं, अप्रतिम. आपलं लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच अशी भाजी झाली म्हटलं. ऐका, नेमकं तिनं शेजारणीची एक वाटीभर भाजी त्या दिवशी आणली होती. ती म्हटली, असं आज शेजारणी कोण वाटीभर भाजी आणली तर तिच्या हातचं गोड लागतंय. बाहेरचं खायची सवय लागली म्हणून घरचं चांगलं लागत नाही. आमकं झालं तमकं झालं, जी भांडायला सुरुवात झाली महाराज, भांडली, घटस्फोट द्यावा लागला. मी हे कशासाठी सांगितलंय? संसारामध्ये एकाचा अनुभव दुसऱ्याच्या उपयोगाला येत नाही. विठ्ठला विठ्ठला बरं, संसारातले जे अनुभव आहेत ना, माणसं जशाला तसे सांगत नाहीत, फिरवून सांगतात, बदलून सांगतात. हा संसार कसा आहे? असत आहे, जड आहे, दुःखरूप आहे.
आपण नेहमी चिंतन करतो, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, दुःख बांधवडी आहे हा संसार. मला वाटतंय दुःख पर जेवढी संसाराविषयक प्रमाण आहेत ही सगळी आपल्या ज्ञात आहेत. संसार असत आहे, जड आहे, दुःख रूप आहे, पण याचा अनुभव माणसं जशाला तसे सांगत नाहीत, फिरवून सांगतात. तुकोबराय बोलतात किती विचित्र स्थिती आहे संसारामध्ये. असत्य असणारा संसार पण माणसं करताना मात्र सत्य म्हणून करतात. एक प्रकारची रूढ परंपरा या जगामध्ये पडून चालविती व्यवहार सत्य म्हणून चालविती व्यवहार, सत्य म्हणून चालविती व्यवहार, सत्य म्हणून चालविती व्यवहार. पडिली हे रूढी जगा परिचार, चालविती व्यवहार, सत्य म्हणून चालविती व्यवहार. पडिली रूढी जगा परिचार, चालवी संसार, सत्य म्हणून चालवी संसार. पडिली हे रूढी जगा परिचार, चालविती व्यवहार, सत्य म्हणून. खोटा संसार, लटिका संसार, पण करताना मात्र सगळेजण सत्य म्हणून करतात, खरा म्हणून करतात. असत्य संसार खरा म्हणून करतात. संसाराचं स्वरूप देखील फिरवून सांगतात, जशाला तसा संसारातला अनुभव सांगत नाहीत. खरं म्हणजे आपल्या पूर्वजांनी या संसाराचं स्वरूप जशाला तसं जर आपल्याला सांगत आले असते तर आपल्या जीवनामध्ये नुसता आनंदच आनंद राहिला असता. आपले पंजोबा या संसाराचा अनुभव जशाला तसे आपल्या आजोबांना सांगत नाहीत. आजोबा देखील या संसाराचा जशाला तसा अनुभव आपल्या वडिलांना सांगत नाहीत. हा संसार कसा आहे हे जशाला तसा वडील आपल्याला सांगत नाहीत. म्हणून प्रत्येकाला दुःख भोगावं लागते. ज्ञानोबराय बोलतात ही अनर्थ शृंखला अव्याहतपणे सुरू आहे. आजा मेला बाप मसना नेला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. हो मेला पंजा मेला बाप मसना नेला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. मेला पंजा मेला बाप मसना नेला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. प्रत्येकाला दुःख भोगावं लागतंय, प्रत्येकाच्या वाट्याला दुःख येतंय. त्याचं कारण संसारातलं स्वरूप, संसारातले अनुभव माणसं जशाला तसे सांगत नाहीत. आमचे श्री गुरु परमपूजनीय गुरुवर्य मारुती बाबा एक दृष्टांत सांगत असतात. जुना काळ होता, खेडगाव, आणि दुपारची लहान मुलांची शाळा सुटलेली होती. लहान मुलं खेळत खेळत जवळ एक मंदिर होतं, मंदिरामध्ये गेली. आता मानवी जीवनाची एक मोठी गंमत आहे. लहानपणामध्ये वळवळ असते, तरुणपणामध्ये चळवळ असते आणि म्हातारपणामध्ये तळमळ असते. पहा तुम्ही, लहान मुलं कधीच एका जागेवर शांत बसत नाहीत, सारखी वळवळ चाललेली असते. खेळत खेळत मंदिरामध्ये गेली. मंदिरामध्ये एक जुनी गणपती बाप्पाची मूर्ती होती. एकाने गणपती बाप्पाच्या बेंबीमध्ये बोट घातलं महाराज. तिथं होता विंचू. ठणका मारला की पटकन याने बोट बाहेर काढलं, याच्याकडे पाहिलं. दुसऱ्याने विचारलं काय झालं रे बाळू. पहिला जो होता तो होता ठक. तो म्हटला अरे काय सांगायचं, गणपती बाप्पाच्या बेंबीमधून गार हवा येते. तो म्हटला असं अनुभव घेऊन बघ म्हटला. महाराज त्याने याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने मध्ये बोट घातलं. तिथं विंचू होता, ठणका मारला, पटकन याने बोट बाहेर काढलं, याच्याकडे पाहिलं. त्याने सांगितलं हा असंच म्हणायचं असतंय. तिसरा आला. तिसऱ्याने दोघांना पाहिलं, तोंडात बोटं घातली. लहान मुलांना हाताला काय लागलं की तोंडात बोट घालतात. काय झालं रे. दोघांनी एकमेकाकडे पाहिलं आणि ठरवून सांगितलं
गणपती बाप्पाच्या बिंबीमधून गार हवा येते. असं अनुभव घे. महाराज त्याने या दोघांवर विश्वास ठेवला आणि त्याने मध्ये बोट घातलं. ठणका बसला, दोघांकडे पाहिलं, दोघांनी सांगितलं हा असंच म्हणायचं असतंय, असंच म्हणायचं असतंय आणि ठणके घ्यायचे असतात. हे प्रकरण इथपर्यंत थांबलं नाही. यांनी सगळ्या वर्गावर नंबर आणला महाराज. बेल झाली, पोरं कुठं आहेत म्हणून पाहत पाहत गुरुजी आले मंदिरामध्ये. सगळे एकदम शांत गंभीर, कुणाशी काही बोलत नाहीत. वर्गामध्ये कितीही शांत बसा म्हटलं तरी शांत न बसणारी पोरं एकदम शांत. कसं काय? आता महाराज विंचू चावल्यानंतर कशा वेदना होत्यात तुम्हाला अनुभव आहे का बाबा? कधी मजा अनुभव आहे अंगी. विंचू चावल्यानंतर 24 तास वेदना उतरत नाहीत. आणि सगळ्यांना त्या ठिकाणी ठणके बसलेले, एकदम गंभीर, बोलायचं नाही काय नाही, शांत. सगळ्यांना विचारलं गुरुजींनी काय झालं, एवढे शांत कसे? सगळ्यांनी एकमेकाकडे पाहिलं आणि ठरवून उत्तर दिलं, गुरुजी गुरुजी गणपती बाप्पाच्या बिंबीमधून गार हवा येते. महाराज आता गुरुजी शहाणे होते. गुरुजींनी थोडी शहानिशा करायला पाहिजे होती, पण गुरुजींनी पोरांचं ऐकलं आणि गुरुजींनी पण मध्ये बोट घातलं. ठणका बसला. आता बाबा मी हे गुरुजींचं पोरांचं सांगतोय का? हे गुरुजींचं पोरांचं नाही, हे उपलक्षण आहे, हे एक उदाहरण आहे. हे संसारातलं आहे, व्यवहारातलं आहे. संसारामध्ये महाराज काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर या विकाररूपी विंचवांचे कितीतरी माणसांना पदोपदी ठणके बसतात. तरी सुद्धा माणसं जशाला तसा या संसारातला अनुभव पुढच्या पिढीला सांगत नाहीत. उलट पक्षी काही काही माणसं आपल्या मुलांना भांडणाला प्रवृत्त करतात. ही संसारातली विचित्र स्थिती आहे. म्हणून संसारामध्ये सगळ्यांना दुःख भोगावं लागतंय. संसारातली अनुभव माणसं जशाला तसे सांगत नाहीत. बरं, संसारातले जे अनुभव आहेत एकाचा अनुभव दुसऱ्याच्या उपयोगाला येत नाही. संसारातले अनुभव सांगण्याजोगे नसतात आणि सगळ्यात महत्त्वाचं संसारातले अनुभव एकसारखे टिकून राहत नाहीत. परमार्थातले अनुभव असे नाहीत. विश्वमाऊली ज्ञानोबारायांना भगवत स्वरूपाचा जो यथार्थ अनुभव आला, तोच यथार्थ अनुभव उत्तरवर्ती झालेल्या सगळ्या संत महात्म्यांना प्राप्त झाला. नामदेवरायांच्या ठिकाणी देखील तोच अनुभव आहे. शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या ठिकाणी देखील तोच अनुभव आहे. तुकोबारायांच्या ठिकाणी देखील तोच अनुभव आहे. बरं, परमार्थातले अनुभव सांगण्याजोगे असतात. या ठिकाणी बरीच जुनी जाणती पारमार्थिक मंडळी आहेत. कित्येकांच्या जीवनामध्ये पंढरीच्या 50 वाऱ्या झाल्या असतील. कोणाच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीची 108 पारायण झाली असतील. कोणाच्या जीवनामध्ये गात्याची साधना असेल, कुणी गीतापाठ केलेली असेल, कुणी 4 धाम यात्रा केली असेल. पण हा जो सगळा परमार्थाचा अनुभव आहे, नवीन जो येणारा परमार्थ पथिक आहे, त्याच्या उपयोगाला येतो महाराज. म्हणून संत महात्मे परमार्थातले अनुभव सांगतात, दुसऱ्याच्या उपयोगाला देखील येतो. आणि जसा भगवत स्वरूपाचा अनुभव आलाय तो जशाला तसा यथार्थ रूपाने जगद्गुरु तुकोबाराय आज सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून प्रकट करतायत. अनुभवे अनुभव अवघाची साधीला, 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 अनुभवे अनुभव अवघाची साधीला. तरी स्थिरावला मन ठाई, तरी स्थिरावला मन ठाई ठाई, अनुभवे अनुभव अवघाची साधीला, अनुभवे अनुभव अवघाची साधीला. तरी स्थिरावला मन ठाई, तरी स्थिरावला मन ठाई, अनुभवे अनुभव अवघाची साधीला, अनुभवे अनुभव अवघाची साधीला.
अनुभवे अनुभव अवघाची साधिला तरी स्थिरावला मन ठाई. तुकोबरायांच्या पारमार्थिक जीवनाची साधना फलीभूत झाली आणि ही साधना फळाला आल्यानंतर तुकोबरायांच्या जीवनामध्ये ही अद्वैतानुभूती प्राप्त झाली. तुकोबरायांची ही जी भाषा आहे ही समाधी भाषा आहे. अनुभवे अनुभव अवघाची साधिला, एकच असा अनुभव आमच्या जीवनामध्ये आला, त्या एकाच अनुभवाने जगातले सगळे अनुभव आम्हाला प्राप्त झाले. आता ही जी तुकोबरायांची भाषा आहे थोडी कोड्याची भाषा आहे. एक अनुभव आला म्हणतात आणि एका अनुभवाने जगातले सगळे अनुभव साध्य झाले. असं कसं होईल? म्हणजे तुकोबरायांना सरळ सरळ असं म्हणायचं आहे, एका गोष्टीचं ज्ञान झालं आणि त्या एका ज्ञानाने जगातली सगळी ज्ञान प्राप्त झाली. असं कसं होईल? मृदंग वाजवता आला की गायन करता येतं का? गायन करता आलं की कीर्तन करता येतं का? हे सगळे वेगवेगळे गुण आहेत, वेगवेगळे विषय आहेत. घटाचं ज्ञान झाल्यानंतर पटाचं ज्ञान होत नाही, कारण घट घट आहे, पट पट आहे. आणि तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये हीच अलौकिक अद्वैतानुभूती प्राप्त झाली. एकच अनुभव आला, एकच, आणि त्या एका अनुभवाने सगळे अनुभव आम्हाला साध्य झाले. पण कसं तुकोबराय? हे आम्हाला पटत नाही. एका अनुभवाने सगळे अनुभव कसे प्राप्त होतील? आता हा तुकोबरायांचा अनुभव आहे. तुकोबराय तुमच्या आमच्यासारखं काही पाठ करून सांगत नाहीत. संत महात्म्यांच्या जीवनाचं हे फार मोठं वैशिष्ट्य असतं. संतांचा प्रत्येक अभंग, अभंगातील प्रत्येक चरण, चरणातील प्रत्येक शब्द, शब्दातील प्रत्येक अक्षर हे अनुभवाच्या कसोटीवर घासून सिद्ध झालेलं असतं. संत महात्मे अनुभव घेतल्याशिवाय काहीच बोलत नाहीत. तुका म्हणे चाखोणी सांगे, तुका म्हणे चाखोणी सांगे, मज अनुभव आहे अंगे, ऐसे सुख वचनी आहे. तुका म्हणे चाखोणी सांगे, मज अनुभव आहे अंगे. भगवत स्वरूपाचा यथार्थ जो अनुभव आलाय तोच अनुभव तुकोबराय आमच्या समोर मांडतायत. पण तुकोबराय हे आम्हाला पटत नाही. एका गोष्टीचा अनुभव आल्यानंतर सगळ्या गोष्टींचा अनुभव कसा काय येतो? अर्थात ही जी भाषा आहे ही वेदांताची भाषा आहे. आणि वेदांत म्हटल्यानंतर वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम. उपनिषद म्हणजेच वेदांत आहे. वेदातला जो अंतिम भाग आहे मंत्रांचा त्याला उपनिषद म्हणतात. आणि या उपनिषद भागामध्ये सगळा वेदांत आलेला आहे. मग हा वेदांताचा विषय असल्यामुळं आपल्याला उपनिषदाकडे जावं लागेल. छांदोग्य उपनिषदाच्या 6व्या अध्यायामध्ये श्वेतकेतू आणि उद्दालक मुनी यांचा संवाद आलेला आहे. प्रसंग खूप गोड आहे. उद्दालक मुनी होते, विद्वान पंडित होते, ज्ञानी होते. आणि त्यांनी पाहिलं त्यांचा मुलगा 12 वर्षाचा वयाचा खेळण्या बागडण्यामध्ये तो रमलेला आहे. त्याला कुठेतरी आपण शाळेमध्ये पाठवलं पाहिजे, गुरुकुलमध्ये पाठवलं पाहिजे. आपल्या भारत देशामध्ये प्राचीन काळामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती होती. ही मनुष्य जीवनाला सर्वांगीण त्या ठिकाणी कल्याण करणारी, विकास करणारी अशी गुरुकुल शिक्षण पद्धती होती. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये इंग्रज आले आणि इंग्रजांबरोबर लॉर्ड मॅकोले नावाचा शिक्षण अधिकारी आला आणि त्याने सगळी आपली भारतीय शिक्षण पद्धती होती ती नष्ट केली. आणि आता जी आपण जे शिक्षण घेतो आहे हे पाश्चिमात्य संस्कृतीचं शिक्षण आहे. आमचे गुरुदेव मारुती बाबा असं म्हणत असतात, हे जे भौतिक शिक्षण आहे या भौतिक शिक्षणाने फार झालं तर दुपारची भ्रांती निवृत्त होऊ शकते. भाजी भाकरीचं ज्ञान आहे, याने मनुष्याच्या जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण झालेले जे अनेक प्रश्न आहेत त्याचं उत्तर या शालेय शिक्षणामध्ये नाही. हे शिक्षण घेतलंच पाहिजे, पण याच्याबरोबर अध्यात्मविद्या विद्यानाम वादप्रवदतामहम, अध्यात्मविद्या देखील आपण ग्रहण केली पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती होती. महाराज सगळंच शिक्षण दिलं जायचं विद्यार्थ्याला. व्यावहारिक शिक्षणही दिलं जायचं आणि प्रामुख्याने आध्यात्मिक शिक्षण दिलं जायचं. या श्वेतकेतूला उद्दालक ऋषींनी जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं, बाबा रे, हे बघ, आपल्या घराण्यामध्ये आतापर्यंत एकही अडाणी मनुष्य जन्माला आलेला नाही. जेवढे आतापर्यंत पूर्वज झाले हे सगळे विद्वान होते, पंडित होते, ज्ञानी होते. म्हणून तू देखील शिक्षण घेतलं पाहिजे, वेदांताचं शिक्षण घेतलं पाहिजे. त्यासाठी तू गुरुकुलमध्ये गेलं पाहिजे. गुरुकुलमध्ये जायचं म्हटल्यानंतर तो विचार करू लागला, गुरुकुलमध्ये आपल्या मनाप्रमाणे आपल्याला राहता येणार नाही.
पारतंत्र्य सगळ्या गोष्टींचं आहे. त्या ठिकाणी सकाळी लवकर उठावं लागेल, गार पाण्याने आंघोळ करावी लागेल, मधुकरी मागवून आणावी लागेल, सगळ्याच गोष्टी आल्या. तो म्हटला बाबा तुम्हीच ज्ञानी आहात, विद्वान आहात, पंडित आहात, एक काम करा तुम्हीच मला हे शिक्षण द्या. असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं हे बघ मी शिक्षण तुला देऊ शकतो पण माझ्याकडे तू शिकणार नाहीस. सोनाराकडूनच कानं टोचावी लागतात. तुला शिक्षण घेण्यासाठी गुरुकुलमध्येच जावं लागेल. आणि तो गेला महाराज गुरुकुलमध्ये गेला. 12 वर्ष राहिला. 12 वर्षामध्ये त्याने वेदांताचं सगळं सांगोपांग ज्ञान घेतलं. आणि सगळं ज्ञान घेतल्यानंतर 24 वर्षाचा झाला आणि घरी येत होता. सगळं ज्ञान पूर्ण झाल्यानंतर घरी येत असताना विचार करू लागला आपण आपल्या वडिलांपेक्षा विद्वान झालेलो आहोत. कारण आपल्या वडिलांचं ज्ञान हे सामान्य ज्ञान होतं. त्यांनी 4 वर्ष संस्थेतले काढले. आपण गुरुकुलमध्ये शिकलोत, काशीला परीक्षा दिल्या, मुंबईला संन्यास आश्रममध्ये परीक्षा दिल्या, आपण शास्त्री झालो, आचार्य झालो, आपण लघुसिद्धांत कौमुदी शिकली, वेदांत सार शिकलो, तर्कसंग्रह शिकलो, उपनिषद शिकले, सगळ्या गोष्टी शिकलोत. आपल्या वडिलांचं काही एवढं ज्ञान नाही. असा एक त्याच्या मनामध्ये विचार आला आणि त्याच विचारामध्ये तो घरी आला. घरी आल्यानंतर पहिलं कर्तव्य काय आहे त्याचं? आईवडिलांचं दर्शन घेणे. मातृदेवो भव पितृदेवो भव. पण त्याने आईवडिलांचं दर्शन घेतलं नाही महाराज. आपली बॅग बाजूला ठेवली आणि एका रूममध्ये जाऊन बसला. तो कसा वागत होता याचं वर्णन वेदशास्त्राने केलेलं आहे. अनुचान माणी स्तब्ध महामणा. स्वतःला पंडित समजत होता. एकदम स्तब्ध. स्तब्ध म्हणजे एकदम गंभीर. काय आहे माणसाने गंभीर राहिलं पाहिजे. पण मित्र भेटल्यानंतर आईवडील भेटल्यानंतर नैसर्गिक राहिला पाहिजे. आपण जसे आहोत तसं राहिलं पाहिजे. नाही तर मित्र भेटलाय. आमचे गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले तर म्हणायचे बुवा मित्र भेटलाय आणि षष्टीचा प्रयोग झाला नाही तो कसला मित्र? षष्टीचा प्रयोग म्हणजे शिवी. मित्र खरा जो मित्र असतो ना षष्टीचा प्रयोग होतोच. मित्रमंडळी आहेत, आईवडील आहेत, घरचे मंडळी आहेत, त्यांच्याबरोबर आपण नैसर्गिक राहिला पाहिजे. आणि तो घरी मात्र त्याचं वर्णन केलंय श्रुतीने. स्तब्ध एकदम गंभीर मुद्रेमध्ये. कसलेच हावभाव नाहीत, काय हसणं नाही आईवडिलांकडे पाहून, दर्शन नाही घेणं. 3 दिवस तो असा राहिला. हे सगळं त्याचं 3 दिवसातलं वर्णन केलं. अनुचानमानी महामना स्तब्ध. आणि नंतर महाराज हे जे श्वेतकेतू मुनी होते हे फार विद्वान होते, पंडित होते. हे पहा मुलगा किती जरी शिकला, किती जरी विद्वान झाला मुलगा तरी बापापेक्षा कधीच मोठा होऊ शकत नाही. बाप बापाचा असतो आणि मुलगा मुलगाचा असतो. हा ह्याच्या घमंडीमध्ये राहिला. 3 दिवसानंतर त्यांनी पाहिलं, विचार केला अरे आपण याला गुरुकुलमध्ये कशासाठी पाठवलं होतं? आपण आळंदीला कशाला पाठवलं? याला काहीतरी याच्या ठिकाणी वारकरी संस्कार येतील म्हणून पाठवलं. याच्याकडे तर प्राथमिक संस्कार सुद्धा नाहीत. ते असे बाहेर बसले होते पटांगणाला शेतामध्ये. हा घरामध्ये होता. त्यांनी हाक मारली, हे श्वेतकेतू इकडे. आल्यानंतर त्याला विचारलं का रे तू एवढा स्तब्ध आहेस, एकदम गंभीर मुद्रेमध्ये आहेस, कोणाशी बोलत चालत नाही, काही नाही, असं काही तू ज्ञान मिळवलेलं आहेस का? अमतं मतं भवती, अश्रुतं श्रुतं भवती, अविज्ञातं विज्ञातं भवती. एक जाणलं की सगळं ऐकल्यामध्ये जमा होतं, एक जाणलं की सगळं जाणल्यामध्ये जमा होतं, एक पाहिलं की सगळं पाहिल्यामध्ये जमा होतं, एकाचं चिंतन केलं की सगळ्याचं चिंतन केल्यामध्ये जमा होतं. असा काही तू उपदेश आदेश काही शिकलेला आहेस का? असं म्हटल्यानंतर तो विचार करू लागला, अरे बापरे, असं कोणतं ज्ञान आहे या जगामध्ये? ते एक ज्ञान घेतलं की जगातली सगळी ज्ञानं प्राप्त होतात. मग त्याला धक्का बसला. तो विचार करू लागला, आता जर वडिलांची शरणागती पत्करली नाही तर पुन्हा 12 वर्ष गुरुकुलमध्ये पाठवतील, पुन्हा आळंदीला 12 वर्ष. सोपं आहे का राहणं आळंदीमध्ये? मग विचार करू लागला, आता शरणागती आपण पत्करली पाहिजे. त्याने हात जोडून विचारलं, बाबा हे असं कोणतं ज्ञान आहे, ते ज्ञान मला समजून सांगावं. बहुतेक करून हे ज्ञान माझ्या गुरुजींना येत नसावं. बरेच अपयशी विद्यार्थी आपल्या अपयशाचं खापर गुरुजींवर फोडत असतात. हे ज्ञान त्यांना येत नसावं, कारण त्यांना जेवढ्या गोष्टी माहिती होत्या, जेवढं ज्ञान होतं वेदांताचं तेवढं त्यांनी मला सांगितलेलंच आहे, पण हे त्यांना येत नसावं. असं कोणतं ज्ञान आहे की एक जाणलं की सगळं जाणल्यामध्ये जमा होतं, एका गोष्टीचं ज्ञान झालं की सगळ्या गोष्टी कळल्यामध्ये जमा होतात, असं ज्ञान कोणतं आहे मला कृपया करून सांगा. मग त्यांनी उदाहरणाने सांगितलं. महाराज ते शेतामध्ये बसले होते, मातीचा ढेकूळ उचलला आणि विचारलं, याला काय म्हणतात? मातीचा ढेकूळ म्हणजे काय? मातीच. ऐक,
या मातीपासून जेवढी पदार्थ बनवली जातात, जेवढ्या वस्तू बनवल्या जातात, जेवढे उपकरणं बनवली जातात, त्याच्यामध्ये मातीशिवाय दुसरं काय आहे? प्रत्येकाचा आकार वेगळा असेल, प्रत्येकाचं रूप वेगळं असेल, प्रत्येकाचं नाव वेगळं असेल, पण मातीशिवाय दुसरं काय आहे? प्रत्येकाचं उपादान कारण एकमेव माती आहे. यथा एकेन मृत्पिंडेन सर्व मृण्मयम विज्ञातम स्यात् वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिका इत्यैव सत्यम. या सगळ्या पदार्थामध्ये हा मृदंग आहे. याला मृदंग का म्हणतात? मृतम अंगम येन सह मृदंग. आता तो लाकडाचा आहे, पण पूर्वी मृदंग ही मातीची असायची. मातीपासून जो बनवलेला आहे त्याला मृदंग म्हणतात. मातीपासून एखादं बोळकं बनवलं जातं, एखादं गाडगं बनवलं जातं, माठ बनवला जातो, एखादं भांडं बनवलं जातं. प्रत्येकाचे आकार विकार सगळे वेगवेगळे आहेत, पण मातीशिवाय दुसरं काय आहे? त्यांनी सांगितलं, बाबा रे, एक माती जाणली तर दुसरं काही जाणायची गरज आहे का? नाही. माती जाणली की मातीपासून तयार झालेली सगळी वस्तू, सगळी भांडी जाणल्यामध्ये जमा होतात. सगळ्यांचं ज्ञान त्याच्यामध्ये होतंच. तसं एक भगवान परमात्मा जाणला की बाकीचं काही जाणण्याची गरज पडत नाही. कारण हे सगळं जगत एका भगवान परमात्म्यापासून निर्माण झालं आहे. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाचे धरिले सत्ता मात्र आपुनिया. जेने विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाचे धरिले सत्ता मात्र आपुनिया. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाचे धरिले सत्ता मात्र आपुनिया. जेने विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाचे धरिले सत्ता मात्र आपुनिया. जसा एक मातीचा ढेकूळ जाणला की सगळी मातीचे पदार्थ जाणल्यामध्ये जमा होतात, तसं एक भगवान परमात्मा जाणला की सगळं जाणल्यामध्ये जमा होतं. का? कारण हे सगळं जगत भगवान परमात्म्यापासून निर्माण झालेलं आहे. तैत्तरीय उपनिषदामध्ये एक मंत्र आलेला आहे, यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ते संविशन्ति तत् विजिज्ञासस्व तत् ब्रह्म इति. हे ब्रह्माचं तटस्थ लक्षण सांगितलेलं आहे. हे सगळं जगत जयापासून सगळं, हे सगळं जगत भगवान परमात्म्यापासून निर्माण झालेलं आहे. या जगातली कुठलीही वस्तू घ्या, कुठलाही पदार्थ घ्या, मी हे विधान करतो हे देवापासून तयार झालेलं आहे. अगदी हा जो रुमाल आहे ना, हा रुमाल देखील देवापासून तयार झाला आहे असं मी विधान करतो आणि सिद्ध करून देतो. त्या अगोदर घाम पुसून घेतो, कारण घाम येणारच हे चिंता नाही महाराज. हा जो रुमाल आहे ना, हा रुमाल हा देवापासून तयार झाला आहे असं मी विधान केलं आणि सिद्ध करतो. तुम्ही म्हणाल देवापासून कसं काय? हा रुमाल तर कापसापासून तयार झाला. बरं, कापूस कशापासून तयार झाला? सरकीपासून. त्या कापसाचं जे बीज असतं त्या बीजापासून. ते बीज कशापासून तयार झालं? जमिनीपासून. त्या जमिनीला शास्त्रामध्ये पृथ्वी म्हणतात. पृथ्वी कशापासून तयार झाली? आपापासून. आप म्हणजे पाणी. पाण्यापासून पृथ्वी तयार झाली. पाणी कशापासून तयार झालं? आप तेजापासून तयार झालं. तेज कशापासून तयार झाला? वायूपासून तयार झाला. वायू कोणापासून तयार झाला? आकाशापासून. आकाश कोणापासून तयार झालं? भगवान परमात्म्यापासून. ही सगळी कारण मीमांसा तैत्तरीय उपनिषदामध्ये जशाला तशीच त्या ठिकाणी आली आहे. तस्मात् वा एतस्मात् आत्मनः आकाश संभूतः आकाशात वायुः वायोः अग्निः अग्नेः आपः अद्भ्यः पृथ्वीः पृथिव्याः ओषधिः ओषधिभ्यो अन्नम् अन्नात् पुरुषः. मग मला सांगा, या जगातला प्रत्येक पदार्थ जर देवापासून तयार झालेला असेल तर एक देव जाणला तर बाकीच्या गोष्टी जाणण्याची गरज पडते का? नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, इतर कुठल्याही गोष्टी जाणून घेण्याच्या फंदामध्ये शहाण्या माणसाने पडू नये. काही जाणो नये पांडुरंगाभिन, काही जाणो नये पांडुरंगाभिन, काही
शेण संदेहाने पाविजेल शेण संदेहाने पाविजेल शेण संदेहाने पाविजेल शेण संदेहाने काही जाणो नये पांडुरंगा वीण 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 पाविजेल शिण संदेहाने पाविजेल शिण संदेहाने पाविजेल शिण संदेहाने पाविजेल शिण संदेहाने बाकीच्या गोष्टी जाणून घेण्याच्या छंदामध्ये पडू नये काही जाणू नये एका पांडुरंगाविन का पाविजेल शीन संदेहाने संदेहाने म्हणून ज्ञानोबांची देखील भाषा पहा तुम्ही काही नेनोनिया आण एक विठ्ठलची जाण जाणण्याजोग्या भरपूर गोष्टी असतात महाराज पण काय जाणून घ्यावं हे महत्त्वाचं आहे मला सांगा आता बाबा तुमच्या डोक्यावर किंवा माझ्या डोक्यावर किती केस असतील जेवढे असायचे तेवढे असणार आहेत कमी जरी केस असले तरी कठीण करणारा काही कमी पैसे घेत नाही असं झालंय का कधी टक्कल पडले म्हणून अर्धीच कटणीचे पैसे घेतले नाही जेवढे केस आहेत तेवढेच घेतले जातात आता या नगरामध्ये किती लोकसंख्या आहे आपल्याला काही नाही काही गोष्टी जाणल्या काय न जाणल्या काय त्याचा आपल्या जीवनाशी काही संबंध नसतो पण आपण कोण आहोत हे जर आपण जाणलं नाही तर आपल्याला करोडो वर्ष जन्म घ्यावे लागतात महाराज करोडो जन्म घ्यावे लागतात म्हणून आपलं जे आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे तेच भगवान परमात्म्याचं ज्ञान आहे आणि एक भगवान परमात्म्याला जाणलं की सगळं जाणल्यामध्येच जमा होतं तुकोबाराय सांगतात आमच्या जीवनामध्ये ही एक फार मोठी क्रांती निर्माण झाली क्रांती घडली हा एक अलौकिक दिव्य स्वरूपाचा अनुभव आला तो अनुभव येत असताना पहिल्यांदा असा आला अहम ब्रह्मास्मी रूपाने आला आणि नंतर सर्वम खलविदम ब्रह्म पहिल्यांदा हा भगवत स्वरूपाचा अनुभव येत असताना असाच अनुभव येतो मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊका सभागिया संता नाही तुझ्या अनिक माग तागा पहिल्यांदा असा अनुभव येतो आणि मग महाराज हे सगळं विश्व ब्रह्मरूपाने दिसू लागतं होईल झाला अंगे देव जो आपण तयासी हे जन अवघे देव जो अगोदरच देव झालेला आहे ना त्याला सगळं जगत ईश्वर रूपाने प्रतीला येतं जे जे दृष्टी दिसे तेथे हरी रूप पूजा ध्यान जप आपल्याला आहे आमचे वैद्य बाबा सांगायचे बाबा म्हणायचे पूजा ध्यान जप त्याशी नाही ज्याला सगळ्यात सर्वत्र भगवान परमात्म्याचं दर्शन घडतंय जिथं जिथं पाहिलं तिथं तिथं भगवान परमात्मा दिसतोय त्याने पूजा अर्चा केली काय त्याने सप्ताहाला आलं काय त्याने कीर्तन ऐकलं काय न ऐकलं काय त्याचं काही बिघडत नाही पण आपण जर सप्त्याला आलो नाही आपण जर कीर्तन ऐकलं नाही तर आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही कारण आपल्याला अशी अवस्था प्राप्त झाली का अहो आपल्याला आपल्या आईवडिलांमध्ये देव दिसाना गेलाय शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये देव दिसत नाही आपली तेवढी अवस्था प्राप्त झाली नाही म्हणून आपण मात्र भगवान परमात्म्याची पूजा अर्चा केली पाहिजे जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप या महाभारताच्या सभेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने धर्मराज युधिष्ठिराला उठवलं आणि दुर्योधनाला उठवलं आणि दोघांना सांगितलं हे पहा धर्मराजाला सांगितलं या सभेमध्ये जर कोणी दुर्जन मनुष्य असेल त्याला पकडून माझ्याकडे घेऊन ये आणि त्या दुर्योधनाला सांगितलं या सभेमध्ये जर कोणी सज्जन मनुष्य असेल त्याला घेऊन माझ्याकडे ये दोघांना दोघं आणायला सांगितले दुर्योधनाला सज्जन आणायला सांगितला आणि धर्मराजाला दुर्जन आणायला सांगितला धर्मराजाने उठला पाहिलं समोर होता दुर्योधन त्या दुर्योधनामध्ये देखील त्याला दुर्जन मनुष्य दिसला नाही दुर्जनपणा दुर्योधनाचा दिसला नाही महाराज हा दुर्योधनाला दुर्योधन म्हणत नसायचा धर्मराज सुयोधन म्हणायचा त्याने पाहिलं सगळीकडे पाहिलं महाराज त्या सभेमध्ये एकही दुर्जन मनुष्य दिसला नाही आणि या दुर्योधनाने पाहिलं धर्मराजाकडे पाहिल्यानंतर त्या धर्मराजामध्ये सगळं जग ज्याला धर्मराजा म्हणायचं
पण त्याला त्या धर्मराजामध्ये धर्मराजपणा किंवा सज्जन मनुष्य दिसला नाही. तो म्हटला हा कशाचा धर्मराज आहे, हा युधिष्ठिर स्वतःला धर्मराज म्हणून घेतो पण काय कटकारस्थान करतो मला माहिती ना. हे भीष्माचार्य असतील, हे कृपाचार्य असतील, हे द्रोणाचार्य असतील, हे काय काय करतात मला सर्व माहिती. महाराज त्याला गुरुजनामध्ये देखील सज्जन मनुष्य दिसला नाही, बसलेल्या सभेतल्या मंत्रिमंडळामध्ये सज्जन दिसला नाही, कोणी सज्जन दिसला नाही. का सज्जन दिसला नाही? दुर्योधनाला सज्जन एकही सापडला नाही आणि युधिष्ठिराला एकही दुर्जन सापडला नाही. का बरं? त्याचं कारण हे आहे, तुकोबाराय सांगतात, आंधळ्याशी डोळे दृष्टी नाही, रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न, तोंडाशी कारण चवी नाही. शेवटचं चरण फार महत्वाचं आहे. तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तयासी त्रिभुवन सर्व खोटे. जो स्वतःच दुर्जन आहे त्याला हे सगळं जगतच दुर्जन दिसतं महाराज, आणि जो स्वतः सज्जन आहे त्याला सगळं जगत सज्जन रूपाने दिसतं. तुकोबाराय हे स्वतः भगवत रूप अवस्थेला प्राप्त झाले होते म्हणून तुकोबारायांना एकही दुर्जन मनुष्य दिसत नव्हता आणि एकही सामान्य मनुष्य दिसत नव्हता. माय बापा विन, तुकोबारायांचं एक खूप सुंदर चरण आहे, नाही कोणी उरला दुर्जन मायबापा विन ब्रह्मांडात. तिथं दुर्जन शब्द तुकोबारायांनी वापरला आहे. या दुर्जन या त्रिभुवनामध्ये मला एकही दुर्जन दिसत नाही. दुर्जन म्हणजे दुसरा मनुष्य दिसत नाही, सगळा जो दिसतो ना तो पाहे तिकडं बाप माई, विठ्ठल आहे रुक्माई. असं तुकोबारायांच्या जीवनामध्ये ही अद्वैत अनुभूती प्राप्त झाली. पण तुकोबाराय हा जो ब्रह्मस्वरूपाचा अनुभव तुमच्या जीवनामध्ये आला हा कशामुळे आला? तुकोबाराय याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगता येईल. विठोनिया मुसे आला अलंकार, विठोनिया मुसे आला अलंकार, विठोनिया मुसे आला अलंकार. वा वा. विठोनिया मुसे आला अलंकार. विठोनिया मुसे आला अलंकार, विठोनिया मुसे आला अलंकार, विठोनिया मुसे आला अलंकार, विठोनिया मुसे आला अलंकार. दगदगते आसार होवनिया, दगदगते आसार होवनिया, दगदगते आसार होवनिया. अनुभवे अवघाती साधीला, अनुभवे अवघाती साधीला, दगदगते आसार होवनिया, दगदगते आसार होवनिया, अनुभवे अवघाती साधीला, अनुभवे अवघाती साधीला, साधीला. काही चालीवरून काही महात्म्यांची आठवण होती. ही चाल म्हटल्यानंतर आपणा सर्वांना पूजनीय वैकुंठवासी इंगळे बाबांची आठवण झाली. अशी पिटोनिया मुसे आला अलंकार, दग्धते असार होवनिया. तुकोबाराय याच्यासाठी दृष्टांत देत आहेत. आमच्या जीवनामध्ये एक साधना घडी, एक प्रक्रिया घडी. कोणती प्रक्रिया घडी? त्यासाठी तुकोबारायांनी हा दृष्टांत दिला. आपल्याला जर आपल्याजवळ असणाऱ्या सोन्याचा एखादा अलंकार बनवायचा असेल, एखादा दागिना बनवायचा असेल, आपल्याजवळचं घरातलं सगळं सोनं घेऊन आपण सोनाराकडे जातो आणि सोनाराला सांगतो की याच्यापासून आमका आमका अलंकार बनवून द्या. त्यावेळेस तो सोनार ते सगळं सोनं घेतो आणि भट्टीमध्ये टाकतो. भट्टीमध्ये टाकल्यानंतर त्या सोन्यातला सगळा जो हिनकस पदार्थ होता, हिनकस भाग, तो जळून जातो, निघून जातो आणि मग नंतर नव्याने सोनार त्या सोन्याला आकार देतो. पिटोनिया मुसे, त्याच्याकडे एक हातुडी असते. त्या हातुडीने, ती हातुडी म्हणजे आपल्या पकवाजाच्या हातुडीसारखी नसते, बारीक असते. हळूच टिपी 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 करून त्याला ते आकार देतात. एकदम बारीक हातुडी असते महाराज. सोन्याचे अलंकार बनवायचे. पिटोनिया मुसे आला अलंकार, दग्धते असार. आमच्यातला जो हिणकस पदार्थ होता तो सगळा निघून गेला. आम्ही संत महात्म्यांकडे गेलो, संतांनी आम्हाला भट्टीमध्ये टाकलं. कोणत्या भट्टीमध्ये? साधनारूपी भट्टीमध्ये टाकलं. हरिपाठ करून घेतला आमच्याकडून, काकडा करून घेतला, कीर्तन करून घेतलं, आम्हाला आमच्याकडून वाऱ्या घडून घेतल्या.
ही सगळी जी साधना आहे ही एक भट्टी आहे आणि या भट्टीमध्ये टाकलं नाही आमच्यातला सगळा हिनकस भाग निघून गेला. कोणता हिनकस भाग? विकार. हे सगळे जे विकार आहेत ना मनुष्याच्या ठिकाणी हे हिनकस आहेत. हा सगळा हिनकस भाग निघून गेला आणि मग आता आम्हाला अलंकार अवस्थेला प्राप्त केलं. आता आमच्या जीवनामध्ये जे अलंकार आहेत हे सगळे सुखाचे अलंकार आहेत. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. आता आम्ही ज्या ठिकाणी झोपतोय ती आमची शय्या देखील कशाची आहे? सुखाची आहे. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडैल. आमची गादी देखील सुखाची आहे. आमचं खाणं देखील सुखाचंच आहे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. आता आमच्या जीवनामध्ये नुसती अद्वैतानुभूती आहे. कुठल्याही प्रकारचं द्वैत शिल्लक राहिलं नाही. तुकोबराय तिसऱ्या चरणातून सांगतायत एकची उरले काया वाचा म्हणा आनंद भुवना माझी त्रयी. उर्वरित चरणांचा आपण शब्दशः चिंतन पाहू. तत्पूर्वी सर्वांनी मोठ्या प्रेमाने भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करायचं आहे. विठोबा रखुमाई माई गोपार गोपाई जय जय गोपार कुमाई गोपार गोपाई गोपार गोपाई. टाळी वाजवा भजन करा. गोपाई जय गोपार गोपाई गोपार गोपाई जय गोपार 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 जय विठोबार गोपाई गोपार 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 विठोबार गोपार गोपार गोपाई विठोबार जय जय विठोबार गोपाई विठोबार जय विठोबार गोपाई गोपार कुमार 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 विठोबार कुमार विठोबार कुमार बोला पुंडरी कवरदारी ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरुदेव महाराज सब संतर की जय. साधनारूपी भट्टीमध्ये संत महात्म्यांनी घातलं. अलंकार अवस्थेला प्राप्त करून दिलं आणि त्यामुळे जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं द्वैत शिल्लक राहिलं नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये जे दुःख प्राप्त होतंय या दुःखाला कारण जर काय असेल तर त्याच्या जीवनामध्ये असणारं द्वैत. द्वैत म्हणजे दुसरेपणा. द्वैत म्हणजे भेद. जेवढा मनुष्याच्या जीवनामध्ये भेद आहे जेवढं द्वैत आहे तेवढं त्याला दुःख होणार. तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे ज्ञानोबाने सांगतात. काय आहे? प्रत्येक जीवाच्या ठिकाणी 5 प्रकारचे भेद विचारसागर ग्रंथामध्ये सांगितले आहे. जीव जीवाचा भेद आहे, जीव जडाचा भेद आहे, जीव ईश्वराचा भेद आहे, जड ईश्वराचा भेद आहे, जड जडाचा भेद आहे. हे 5 प्रकारचे भेद शास्त्राने जीवाच्या ठिकाणी सांगितलेले आहेत. म्हणजे हे 5 प्रकारचे भेद अगोदरच जीवाच्या ठिकाणी आहेत आणि तरी देखील काही जीव पुन्हा काही भेद तयार करतात. प्रांतभेद, भाषा भेद आणि अलीकडे सगळ्यांच्या आवडीचा शब्द आहे जातीभेद. जातीभेद करतात महाराज माणसं. आडनावं विचारतात आणि आडनावरून जर मेळ लागलाच नाही तर थेट जात विचारतात. परमार्थामध्ये आलेल्या माणसाने
या गोष्टींचा विचार करू नये. संत महात्म्यांनी या जाती भेदांना कधीच मुठं माती दिलेली आहे. तो कम्हणे नाही जाती सेवे नाम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. कामणे नाही जाती सेवे का, ज्याचे मुखी नाम तोची संत, ज्याचे मुखी नाम तोची संत, ज्याचे मुखी नाम तोची संत. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. किंवा हरिणा जपे हरिनाम बीज, तोची वर्णा माझी द्विज. याता याती धर्म नाही विष्णू तुका म्हणे याती होका तयाची भलती. म्हणून विष्णुदास वैष्णवांनी वारकऱ्यांनी कधीही हा भेद तरी त्याच्या अंतकरणामध्ये येऊ नये, कारण तो अमंगळ स्वरूपाचा आहे. कुठलाही भेद महाराज, कुठलाही भेद आला की दुःख आलं, द्वैत आलं की दुःख आलं. जेवढे म्हणून द्वैत आहेत तेवढे सगळे दुःखात्मक आहेत. म्हणून तुकोबाराय सांगतात मात्र आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं द्वैत शिल्लक राहिलं नाही. अद्वैत अवस्था प्राप्त झाली. एकची उरले काया वाचा मना, दुसरेपणा शिल्लक राहील नाही. तुकोबारायांच्याच सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त हा भक्ती महोत्सव भव्य दिव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी सुरू आहे. खरं म्हणजे या वर्षीचा हा बीजोत्सव अजून एक विशेष निमित्ताने औचित्याने संपन्न होत आहे महाराष्ट्रभर. ते औचित्य म्हणजे या वर्षी जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठाला जाऊन 375 वर्षे पूर्ण होत आहेत. आणि म्हणून तुकोबारायांच्या अवस्थेचा विचार करणारा हा अभंग मी निवडला आहे. तुकोबारायांची अवस्था, तुकोबारायांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं द्वैत शिल्लक नव्हतं. तुकोबाराय भजन करण्यासाठी कधी भंडारा डोंगरावर जायचे, कधी घोराडा डोंगरावर जायचे, कधी भामचंद्र डोंगरावर जात असायचे. आता ही सगळी डोंगरं देहू गावापासून जवळजवळ 15-20 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. भंडारा डोंगर जवळ आहे, पण भामचंद्र डोंगर, घोराडेश्वर डोंगर हे जवळजवळ 15-15 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. आणि एवढ्या दूरवर तुकाराम महाराज भजनासाठी जात असायचे. का बरं? त्याचं कारण आहे एकांतातलं जे भजन आहे ते सर्वोत्कृष्ट भजन आहे. हे जे लोकांतातलं भजन आहे ना हे आहेच, पण याच्यामध्ये विक्षेप होण्याची शक्यता आहे. मृदंग उतरला, चाल स्वरातून गेली, विक्षेप होण्याची शक्यता आहे. बरं मग हे काय करू नये का? केलंच पाहिजे. लावू नये मृदंग श्रुती टाळ घोष, पण याच्यामध्ये विक्षेप होण्याची शक्यता आहे. पण एकांतातलं जे भजन आहे वेडे वाकुडे गायीन परी तुझाची म्हणवीन, म्हणून तुकाराम महाराज एवढ्या दूरवर जाऊन एकांतामध्ये डोंगरावर भजन करत असायचे. एका शेतकऱ्याने पाहिलं महाराज एवढ्या दूरवर कशासाठी जातात? बहुतेक करून कोणाचा विक्षेप होऊ नये म्हणूनच जात असतील. दुसऱ्या दिवशी तो महाराजांना जाताना भेटला. महाराज एवढ्या दूरवर कशाला जाता? माझ्या मळ्यामध्ये चांगला एकांत आहे, तिकडे कुणीही फिरकत नाही, तुम्हाला कोणीही विक्षेप करणार नाही, त्रास देणार नाही, तिथे भजन करत जा. चांगला एकांत आहे मळ्यामध्ये, माझ्या शेतीचं राखण होईल, मोबदल्यामध्ये मी तुम्हाला काही धान्य देईल. तुकोबारायांनी सांगितलं बाबा रे मला तुझं धान्य नको, मला भजनच करायचंय. तिथं काय तुला जर काही फायदा होत असेल तर तुझ्या मळ्यामध्ये भजन करतो. आणि तुकोबाराय दुसऱ्या दिवसापासून त्याच्या मळ्यामध्ये भजन करू लागले. 7-8 दिवस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी येऊन पाहिलं महाराज या ठिकाणी भजन करतायत, म्हणून शेतीचं राखण चांगलं होतंय, कोणी इकडे फिरकत नाही, काहीतरी महाराजांना आपण दिलं पाहिजे. 7-8 दिवस झालं महाराज या ठिकाणी थांबतायत, भजन करतायत, काय द्यायचं? शेतामध्ये थोडासा ऊस होता एका बाजूला, एक 10-12 ऊस काढले, ऊसाची मुळी बांधली आणि महाराजांनी सांगितलं महाराज हा ऊस घेऊन जा, तुमच्या मुलाबाळांना खायला होईल. महाराजांची तशी परिस्थिती हलाक्याचीच होती. महाराजांनी ती ऊसाची मुळी घेतली आणि देहू गावाच्या दिशेने चालू लागले. देहू गावाच्या वेशीवर लहान लहान मुलं खेळतायत. त्या सगळ्यांनी पाहिलं महाराज आलेत, तुकोबाराय आलेत आणि त्यांच्याजवळ ऊसाची मुळी आहे. पूर्वीच्या काळामध्ये ऊसाला फार अप्रूप होतं, ऊस जास्त पिकत नसायचा. ही सगळी मुलं धावली महाराज आणि ऊस ओढतायत. तुकोबारायांनी त्यांना काहीच प्रतिक्रिया केलं नाही. तसेच तुकोबाराय त्या ठिकाणी उभे राहिले. 4 ऊस राहिले. तुकाराम महाराज पुढच्या चौकामध्ये गेले, तिथं 3 मुलं आले आणि तिघांनी एक ऊस ओढला. सर ते शेवटी एकच ऊस राहिला आणि तो एक ऊस घेऊन तुकोबाराय घरी आले. घरी आल्यानंतर महाराजांची मुलगी म्हणते मला ऊस पाहिजे, मुलगा म्हणतो मला ऊस पाहिजे. त्या एका ऊसावरून महाराजांच्या मुलीची आणि मुलाची भांडणं सुरू झाली. हे मुलामुलीचं चाललेलं भांडण जिजाबाईंनी पाहिलं आणि सहज जिजाबाईंनी विचारलं महाराज शेतकऱ्यांनी एकच ऊस दिला होता का? तुकोबाराय सत्यवादी. तुकोबारायांनी सांगितलं एक ऊसाची मुळी दिली होती, एक ऊसाची मुळी दिली होती आणि महाराज खुशाल घरामध्ये एकच ऊस आणतात.
मग मात्र जिजाबाईंचा पारा चढला. अहो एक तरी ऊस कशाला आणायचा? तुकाराम महाराजांनी सांगितलं ऊस आणला नाही, ऊस ओढणारी मुलं संपली म्हणून ऊस राहिला आणि राहिला म्हणून आणला. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. हे बाहेरची मुलं आहेत, आपल्या घरामध्ये मुलं आहेत, त्यांना नेला पाहिजे हा पण ऊस. हे द्वैत हा दुसरेपणा त्यांच्या ठिकाणी शिल्लक राहिलेला नव्हता. तुकोबाराय सांगतात एकची उरले काया वाचा म्हणा आनंद भुवना माझी त्रयी. आणि या अद्वैत अनुभूतीने अद्वैत स्वरूप स्थितीने आता जीवनामध्ये नुसता आनंदच आनंद आहे. आत आनंद आहे, बाहेर आनंद आहे, ह्या बाजूला आनंद आहे, या बाजूला आनंद आहे, मागे आनंद आहे, पुढे आनंद आहे. आनंद कोंदला मागे पुढे आनंद कोंदला का? सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. नुसता आनंदच आनंद आहे. आता जीवनामध्ये आमच्या स्वप्नामध्ये देखील दुःख येत नाही. दुःख ते कैचे नये स्वप्नासी भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी. त्यांचे वर्म तू आम्हा पासी सुखी राहिलासी प्रेमाची. आता आमच्या जीवनामध्ये भीती शंका अजिबात नाही. आम्हा भय चिंता नाही धाक जन्म मरण काही एक. झाला इहलोकी परलोक आले सकळीक वैकुंठ. नकळे दिवस की राती अखंड लागलीशे ज्योती. आनंद लहरीची गती वर्णू मी किती तया सुखा. नुसता आनंदच आनंद आहे. तुकोबाराय बोलतात या अद्वैतानुभूतीने सगळ्या जगाला त्रस्त करून सोडणारा संसार, पण या संसारावर देखील आम्ही विजय मिळवला. हाच भाव तुकोबाराय शेवटच्या चरणातून व्यक्त करतात. तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार. 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 हो तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार. 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 होनी किंकर विठोबाचे. होनी किंकर विठोबाचे. अनुभवे अनुभव अवघाती साधीला. अनुभवे अनुभव अवघाती साधीला. ओवानी किंकर विठोबाचे. ओवानी किंकर विठोबाचे. अनुभवे अनुभव अवघाती साधीला. अनुभवे अनुभव अवघाती साधीला. तरी स्थिरावला मन ठाई. तरी स्थिरावला मन ठाई. अनुभवे अनुभव अवघाती साधीला. अनुभवे अनुभव अवघाती तरी स्थिरावला मन. तरी स्थिरावला मन. अनुभवे अनुभव अवघाती साधीला. अनुभवे अनुभव अवघाती साधीला. तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार होणी किंकर विठोबाचे. अगदी 2 मिनिटामध्ये याचा अर्थ सांगून जाईल. तुकोबाराय म्हणतात आम्ही संसाराला जिंकिलं. त्या अगोदर संसार म्हणजे काय? आपण ज्याला संसार म्हणतो त्याला संत महात्मे शास्त्र संसार म्हणायला तयार नाही. आपण कशाला संसार म्हणतो? बायका पोरं गुरं ढोरं शेतीबाडी गाडी बंगला नोकर चाकर या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो? संसार म्हणतो. पण संत महात्मे याला संसार म्हणत नाहीत. उलट बायका पोरं गुरं ढोरं ही एक व्यवस्था आहे
आणि या व्यवस्थेने आपल्याला ही पारमार्थिक अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे. तुकोबाराय मग संसार कशाला म्हणतात? काम क्रोध सो संसार. अगदी अर्ध्या चरणामध्ये संसाराची व्याख्या तुकोबारायांनी केली. तुकोबारायांनी कामावर विजय मिळवला, तुकोबारायांनी लोभावर विजय मिळवला आणि तुकोबारायांनी क्रोधावर विजय मिळवला. एकांतामध्ये असताना गावातील कुटाळखोर लोकांनी स्त्रीला पाठवलं. तुकोबारायांची भाषा आहे जाई वो तू माते. म्हणजे काय? तुकोबारायांनी कामावर विजय मिळवला. छत्रपती शिवरायांनी नजराणा पाठवला, तुकोबारायांनी विनम्रपणे नाकारला. आम्ही तेने सुखी म्हणजे तुकोबारायांनी लोभावर विजय मिळवला. जगद्गुरू तुकोबाराय दररोज कीर्तन करत असायचे. दिहू गावामध्ये जो मुख्य मंडप आहे मंदिरातील विनामंडप, त्या ठिकाणी तुकोबाराय दररोज भजन कीर्तन करत असायचे आणि तुकोबारांच्या कीर्तनाला दररोज एक गावातील कीर्तनकार येऊन बसत असायचे. खरं म्हणजे तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकूनच ते कीर्तनकार झाले होते. मंबाजी बुवा तुकोबारांच्या कीर्तनाला प्रत्येक ठिकाणी जायचं, त्याच्यातली टासणं काढायची, कीर्तनं करायची आणि तुकोबारांचाच द्वेष करायचा. बरीच माणसं अशी असतात, आपल्याजवळच राहतात, आपलंच ऐकतात, आपलंच सांगतात आणि आपलाच द्वेष करतात. आपल्या गाडीत फिरून दुसऱ्याचा प्रचार करणं हे जसं तसं. दररोज तुकोबारांच्या कीर्तनाला समोर पण तुकोबारांचा द्वेष करायचा. एक दिवस तुकोबारांची चुकून म्हैस त्याच्या धानाला पडली. तेवढंच काय ते कारण. महाराज तुकोबाराय त्या म्हशीला आणायला गेले, त्या मंबाजी बुवाने काट्याच्या काट्याने मारलं तुकोबारायांना. तुकोबाराय रक्त बंबाळ झाले. सगळ्या गावाने हळहळ व्यक्त केली. तरी देखील तुकाराम महाराज संध्याकाळी कीर्तनाला उभे राहिले. अभंग झाला, अभंग घेतला, विठोबा रुक्माई भजन झालं, चाल म्हणायला सुरुवात करणार. तेवढ्या तुकोबारायांनी समोर पाहिलं तर मंबाजी बुवा दिसत नाहीत. तुकोबारायांनी विचारलं मृदंगाचार्यांना, तुमच्या घराजवळच त्यांचं घर आहे, येताना त्यांना घेऊन आले नाही का? टाळकरी मंडळी म्हटले, महाराज कशाला त्या दुष्टाचं नाव काढतायत, द्या विषय सोडून. तुकोबारायांनी सांगितलं, त्यांनी माझ्यावर रुसावं पण हरिकथेवर रुसू नये. तुकोबारायांनी तसाच विना चोपदाराकडे दिला. घ्या म्हटले अजून 2-3 अभंग. आणि तुकोबाराय त्याच्या घरी गेले. त्याच्या घरी गेल्यानंतर 2-4 गोदड्या पांघरून तो पडला होता. थंडी ताप भरला त्याला. तुकोबारायांसारख्या महात्म्यानं हात टाकल्यानंतर काय परिस्थिती होईल महाराज? तुकोबाराय गेले, त्याच्या बाजावर बसले, हळूच गोदडी काढली. तुकोबाराय म्हणतात, हे पहा मंबाजी बुवा, काय वाईट वाटलं असेल, काय राग आला असेल, तो माझा राग धरा पण हरिकथेवर रागू नका. काय मंबाजी बुवा, तुम्हाला मारण्याची सवय नाही म्हणून तुमचे हातपाय दुखत असतील. आता त्याला मारण्याची सवय नाही, तुकोबारायांना काय मार खायची सवय आहे का? तुकोबाराय म्हणतात, मी तुमचे हातपाय दाबून देतो पण तुम्ही कीर्तनाला चला. महाराज तुकोबारायांनी त्याची मालिश केली, हातपाय दाबले आणि त्याला घेऊन कीर्तनाला आले आणि कीर्तन केलं. म्हणजे काय? तुकोबारायांनी क्रोधावर विजय मिळवला. आणि याच अनुषंगाने तुकोबारायांची ही भाषा आहे. तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार होणे किंकर, विठोबाचे अनुभवे अनुभव अवघाचे साधिला, तरी स्थिरावला मन ठाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञान. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली यथामती यथावकाश. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त गेली 54 वर्ष झालं हा अव्यात भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम दशाह असं मला म्हणा वाटतंय. कारण सप्ताह 7 दिवसांचा असतो आणि दशाह 17 दिवसांचा हा भक्ती महोत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना संत शिरोमणी तुकाराम महाराज मंडळ या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. सेवेसाठी उपस्थित साथसंगत करणारे महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुजन मंडळी, या ठिकाणी उपस्थित असणारी सर्व वैष्णव मंडळी आणि आपण सर्व देवरूप श्रोतृ मंडळ, ही झालेली कीर्तन सेवा भगवान परमात्म्याच्या तुकोबारायांच्या चरणी समर्पित करत असताना तरी नुनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनिमित वासे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नुहे अंगभूत युक्ती. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.
बोलिले पुरे वेळे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध हरी नाही विचारिला अधिकार म्या बोला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध उपस्थित संत सज्जन मायबाप बंधू वगैरे